नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेतच असणार आहात. माहिती आहे तुम्हाला आज लास्ट डेट आहे आणि आजपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्या विद्यार्थ्यांना आता आजच फॉर्म भरायचे आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण घेणार आहे. यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म कुठल्या साईटवर मिळणार आहे, ही सगळी माहिती मी आज सांगणार आहे तुम्हाला. परत एकदा व्हिडिओ बनवलेला आहे. या अगोदरही मी फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या डिस्क्रिप्शनला मी लिंक टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. पण कृपया आजचा दिवस वाया घालवू नका. आज तुम्हाला फॉर्म भरायचाच आहे. नाही तर तुम्ही तुमची या वर्षीची संधी गमावून बसाल. परत तुम्हाला 5व्या वर्गात नवोदयमध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळणार नाही आणि इथे शिक्षण घेण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते अधुरंच राहील. चला तर लवकर करा आणि आज वेळात वेळ काढून फक्त 10 ते 15 मिनटात तुमचा फॉर्म भरून होतो. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंट्सची गरज नाही आहे. फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असेल आत्ता तरीही तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला एक PDF दाखवते. त्याच्यामध्ये लास्ट डेट काय आहे आणि कुठले तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या मॅथ्स गुरु कुमकुम या चॅनलमध्ये स्वागत करते. या चॅनलवर आपण नवोदय विद्यालयात जाण्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते त्या एक्झामसाठीची पूर्ण माहिती, त्यानंतर त्या एक्झामसाठी जी प्रिपरेशन करायची आहे त्या प्रत्येक सब्जेक्टची प्रिपरेशन आपण इथे घेणार आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. ओके, चला बघा. तर मी ही एक PDF तुमच्यासाठी अकोला जवाहर नवोदय विद्यालय याची PDF मी इथे तुम्हाला दाखवत आहे. अशाच तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्हाला PDF बघायला मिळतील. आजची शेवटची तारीख आहे, लास्ट डेट. आतापर्यंत अकोला जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज जे आहेत ना ते असे आले, ब्लॉकवाईज इथे अर्ज दिलेले आहेत. तर अकोला या ब्लॉकमध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर 1858 अर्ज आलेले आहेत. असे प्रत्येक ब्लॉकचे इथे दिलेले आहे, तुम्ही PDFचे बघू शकता. त्यानंतर इथे टोटल जर बघितले आपण तर टोटल 1819च अर्ज आलेले आहे. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन 1800 नाही आहे. तर याची टोटल जी आहे तुम्ही बघाल तर 7487 विद्यार्थ्यांची ही जे आहे इथे अर्ज मागवलेले आहेत. ठीक आहे. तर 16 सप्टेंबर आजची आहे. तर 16 सप्टेंबरला तुम्हाला प्रत्येक ब्लॉकचे जर ॲडिशन केले आपण तर 5668 एवढे अर्ज आपले इथे आलेले आहेत, रजिस्टर झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला किती अर्ज रजिस्टर झाले याच्याशी आपल्याला एवढं काही मतलब नाही. पण तुम्ही जर बघाल तर कॉम्पिटिशन एवढी नाही, म्हणजे जशी पाहिजे तशी नाही. कारण 80 जागा आहेत आणि 80 जागेसाठी एवढीशे अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये प्रयत्न करू शकता. तुम्हाला किती जागा पाहिजेत रे फक्त लागताना? एकच जागा पाहिजे की नाही? असं आहे का की तुम्ही नवोदय विद्यालयामध्ये जायचं आहे तर मला चांगले 4-5 सीट पाहिजेत? नाही, तुम्हाला एकच जागा पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त जागांचा विचारही करू नका. तुम्ही फक्त फोकस करा. तुमचा फॉर्म आज भरला गेला पाहिजे. विशेष सूचना कशा आहे बघा, आपण एक मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज करताना होणाऱ्या संभाव्य त्रुटी. याच्या कुठल्या त्रुटी होतात? आपल्या अर्ज भरताना विद्यार्थ्यांची चुकीची किंवा अर्धवट माहिती भरणे. ही जर भरली आपण तर काय होतो? फॉर्म रिजेक्ट होतो. तुमचं आत्तापर्यंत ही जर काही झालं असेल तर तुम्ही अपडेट करू शकता. विशेषतः विद्यार्थ्यांची जन्मतारीख, लिंग, जातीची वर्गवारी. म्हणजे काय? जातीची वर्गवारी म्हणजे तुम्ही जर समजा
ओपनमध्ये येत असाल आणि तुम्ही OBC टाकलं, मग तुम्हाला OBCचं नॉन क्रिमिलियर मिळणारच नाही. तर मग तिथे तुमची तुम्ही तुमचं सिलेक्शन होऊनही तुमची ॲडमिशन वेळेवर कॅन्सल होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की जी फॉर्ममध्ये माहिती आपण जी देतो ना, ती चुकीची भरायची नाही. यासाठी मी व्यवस्थित फॉर्म भरून माझ्या चॅनलला टाकलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र नसणे, त्याच्यानंतर शहरी आणि ग्रामीण शाळेच्या वेबसाईटनुसार न भरणे. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, की 2 वर्ष 3रा वर्ग 4था वर्ग शहरी विभागात करतात आणि नवोदयमध्ये लागायचं आहे म्हणून ग्रामीण विभागामध्ये ॲडमिशन घेतात. मग तिथे काय होतं, की त्यांना असं वाटतं, की ग्रामीण विभागामध्ये ॲडमिशन घेतली आहे म्हणजे आपण ग्रामीणच टाकावं. पण तिथे तसं होत नाही. तिथे तुमचं शहरी विभागातीलच तुमचा जो रूल्स आहेत ते रूल्स सगळे तुम्हाला अर्बनचेच रूल लागणार आहेत. त्याच्यामुळे तिथे गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. अपंगत्व कमी, त्याच्यानंतर मेडिकल बोर्डचे प्रमाणपत्र नसणे, एखादा विद्यार्थी अपंग आहे म्हणून असं दाखवतो एक्झाम आपल्या फॉर्ममध्ये आणि परत त्याच्याकडे ते सर्टिफिकेटच नसते. अशा काही गोष्टी करू नका. विद्यार्थी व पालक दोन्हीही अकोला जिल्ह्याचे रहिवासी नसणे. आता इथे ही PDF अकोला जिल्ह्याची आहे म्हणून मी अकोला जिल्ह्यासाठी सांगते. तसंच तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असाल, बुलढाणा जिल्ह्यात असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये असाल किंवा तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये असाल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असाल, तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तिथे तुम्हाला त्या जिल्ह्याचा रहिवासी असण्याचं प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यानंतर 2 नंबरला काय दिलेलं आहे, की अर्ज शाळेकडे जमा झाल्यावर ते अपलोड झाले का नाही याची खातरजमा करणे. आता काही वेळेस काय होतं, की काही शाळा ज्या आहेत ना, त्या 1-2 विद्यार्थी असल्यामुळे शाळेतून 1-2 विद्यार्थी फॉर्म भरत असल्यामुळे ते अर्ज ऑनलाईन रजिस्टर करतच नाही. ठीक आहे. अपलोड करत नाही. मग त्याच्यामुळे त्यांचं ते डेट निघून जातं किंवा शाळेच्या काय एखाद्या वेळेस फॉर्म भरताना आपण काही गलती होऊ शकते. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित बघायचं आहे आपला अर्ज भरला गेला की नाही. कित्येक वेळेस अर्ज कम्प्युटर सेंटरकडे दिले जातात आणि भरण्याचे तसेच राहून जातात किंवा अर्धवट अपलोड केले जातात. आता कधी-कधी काय होतं माहिती आहे का, की अर्ज जे आहेत ना, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण काय म्हणतो, की माझ्या हा कॉम्प्युटरवाला ओळखीचा आहे, तो कॉम्प्युटरवाला ओळखीचा आहे. मग मी त्याच्याकडे अर्ज देणार आणि मग त्याच्यात तो भरून टाकणार. ह्या गोष्टी आपण गृहीत धरतो आणि होतं काय, की तो त्याच्या कामामध्ये विसरून जातो आपला अर्ज अपलोड करण्याचा किंवा अर्धवट माहिती भरतो आणि अपलोड करून टाकतो. मग त्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान होतं. मग अशी गोष्ट होऊ नये म्हणून स्वतः अर्ज भरताना तिथे थांबा. तुमचा जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं वेळ जाईल. त्यावर वेळ जाणार नाही. ओके. तर त्यानंतर बघूया आपण, की अर्जावर चुकीचा फोटो, सही किंवा इतर माहिती भरणे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यासाठी अर्ज भरत आहे त्याच विद्यार्थ्याचा फोटो आहे की नाही हे चेक करायचं आहे आपल्याला. तर परीक्षेचे माध्यम निवडताना काळजीपूर्वक निवडावे. परीक्षेचे माध्यम कसे निवडायचे आहे आपल्याला काळजीपूर्वक. आता जर तुम्ही मराठी माध्यमातून निवडले आणि तुम्हाला ते मराठी समजत नाही किंवा तुम्हाला एखादा गणित जे आहे, आता आजकालच्या मुलांना गणित मराठीतून समजत नाही बरं का. म्हणजे भरपूर कन्सेप्ट त्यांच्या मराठीतून क्लिअर नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांनी मीडियम टाकताना इंग्लिश मीडियम टाकायला पाहिजे. तुम्ही आत्ता मराठी मीडियम टाकणार आणि नंतर म्हणाल मला हे गणित समजतच नाही, मी इंग्लिश मीडियममध्ये घेतो, तर ते तसं होत नाही. एकदा निवडलेलं माध्यम नंतर बदलता येत नाही. अर्ज भरताना खालील बाबी तयार ठेवाव्यात. आता म्हणजे काय, की अर्ज भरताना तुम्हाला खालील बाबी तयार ठेवायच्या आहेत. कशा? बघा, तर खालील बाबी म्हणजे कुठल्या? तर प्रत्येक विद्यार्थ्याचे एक फोल्डर बनवणे व त्यात विद्यार्थ्याचा जो फोटो आहे तो 10x100 KB JPG फॉर्मॅटमध्येच असला पाहिजे. विद्यार्थ्याची सहीसुद्धा कशी असली पाहिजे? 10x100 KB. हे आता हे जिथं कम्प्युटर सेंटर आहे तो बरोबर सांगतो, की तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये, आणि जर त्याला माहीत नसेल तर हा PDF किंवा हा व्हिडिओ त्याला नक्की दाखवा, म्हणजे जेणेकरून त्याला पण मदत होईल. त्याच्यानंतर पालकाची सही पण याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यानंतर मुख्याध्यापक आणि पालकाच्या सहीचे प्रमाणपत्र जे आहे ना ते 50 ते 300 KB
JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ओके. नंतरचा मुख्य पॉईंट आहे तरी बघा, आता ही झाल्यानंतर मुख्याध्यापकाची सही आणि पालकाची सही जी आहे ना ती खूप महत्त्वाची असते. तरी कृपया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याचे कार्य जबाबदार शिक्षकास द्यावे. म्हणजे काय की एखाद्या शिक्षकांकडे आपण दिले आहे आणि ते त्यांच्याच कामामध्ये जर गुंतलेले आहेत, तर त्यांना अशी म्हणजे ही जबाबदारी जी आहे अशा शिक्षकांना द्यावी की जेणेकरून ते काम पूर्ण व्यवस्थित करू शकतील. ऑनलाईन अर्ज जे आहेत ते भरल्यानंतर पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या पोचपावती, एक्नॉलेजमेंट व मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्रावरील तपशील पडताळून पाहावा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहे. हां, आता इथे काय आहे की नोट कसली दिलेली आहे यांनी, तर लास्ट डे ओनली. काइंडली स्पीड अप द रजिस्ट्रेशन लास्ट डे ओनली. म्हणजेच काय, तुम्हाला आजच्याच दिवशी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी कोणी केलेलं नसेल त्यांनी आजच्या दिवशी रजिस्ट्रेशन करायचं आहे. कारण तुमची एक्झाम जी आहे ती एक्झाम 18 जानेवारी 2025ला होणार आहे आणि त्याचा फॉर्म तुम्हाला आत्ता भरायचा आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ठीक आहे. आता यानंतर आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे. ठीक आहे. तर आपण बघूया पुढचं जे PDF आहे ते बघूया. ठीक आहे. आणखी तुम्हाला काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहेत. ठीक आहे. हे बघा, अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला इथे नवोदय विद्यालयाचा भरायचा आहे. 16 सप्टेंबर ही लास्ट डेट इथे दिलेली आहे. इथे फोटो लावायचा आहे. तुम्हाला इथे सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. असा पूर्ण फॉर्म मी स्वतः भरून दाखवलेला आहे तुम्हाला. तशाच प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून पटकन जाऊन कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आजची ईदची सुट्टी आहे. उद्याची काही शाळांना अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. तर हरकत नाही, तुम्ही आज हा फॉर्म भरून रजिस्टर करून द्या याच्यावर कॉम्प्युटरवर. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आज तुमचं जर झालेलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करण्यासाठी विंडो आणखी ओपन होते, तेव्हा तुम्ही ते करेक्शन करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सिक्युअर राहू शकता की तुम्ही एक्झाम देण्यास पात्र होऊ शकता. ठीक आहे. एक्झाममध्ये बाय चान्स तुमचा जर आजचा वेळ निघून गेला तर तुम्ही एक्झाम देण्यासाठी सुद्धा पात्र नसणार आहात. त्याच्यामुळे आज कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाही. तुम्हाला आज फॉर्म भरायचा आहे. आपल्या सर्व मित्रांना सुद्धा ही PDF हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना इन्फॉर्म करता येईल किंवा तुमच्या आणखी नातेवाईकांना इन्फॉर्म करता येईल की ज्यांना अजूनही नवोदय विद्यालयाचं माहीत नाही. नवोदय विद्यालयामध्ये सर्व काही मी आता पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नवोदयच्या फॉर्मबद्दल जायचं आहे ना मग ह्या नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला. व्हेरी गुड. तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला जी काही मदत लागली ती मी मदत करणार आहे, तुमच्यासोबत आहे. त्यासाठी आपण आपलं यूट्यूब चॅनल जे सुरू केलेलं आहे मॅथ्स गुरु कुमकुम, या चॅनलवर आपण मॅथ्सच्या काही ट्रिक्स, त्याच्यानंतर तुमच्या डिफिकल्टीज आपण सॉल्व करणार आहे. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स जास्त हार्ड जातात, जसे लेसन आपण इंटिजर म्हणूया, सिम्प्लिफिकेशन, त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, नातेसंबंध, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅनलवर घेणार आहे. अजूनही तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्याकडे 4 महिने बाकी आहे. 4 महिन्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि तेवढ्या 4 महिन्याची स्ट्रॅटेजी आपण कशी करायची अभ्यासाला, झिरोपासून पूर्ण स्टार्टिंग कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.